2 मिनिट्स आपण वेट करतोय, सगळे जॉईन होत आहेत. आतापर्यंत रिवाइज केलात का हो? आतापर्यंत जेवढं झालं तेवढं रिवाइज केलात? येस, लास्ट 2 मिनिट्स वेट करू आपण, मग स्टार्ट करणार. एन्व्हायरमेंट मुळे काही रेंजचा इश्यू असेल तर टेन्शन घेऊ नका. मी स्लो बोलणार आहे आणि मी रिपीट करत असतो. सो स्टार्ट करायचं का? परमिशन द्या मला प्लीज. सगळ्यांनी परमिशन द्यायचंय सर मॅडम. आहे ना परमिशन? येस, थँक्यू. आय थिंक आपण सिरियल नंबर 26 पर्यंत आलो, करेक्ट आहे का? We have come up to 26 transaction. Yes, but before that, let's do rules of debit and credit. Are you ready? रूल्स ऑफ डेबिट अँड आधी आपण रिवाइज करणार आहे. बोर व्हायचं नाहीये तुम्ही, हे रूल्स फार इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळेच मी रोज रिवाइज करून घेतो. ओके, असं मला काय टाइमपास करायचा नाहीये. रूल्स रोज रिवाइज करून वेळ घालवायचा असं काय नाहीये. हे रिवाइज करावंच लागतं, एवढं इम्पॉर्टंट आहे. ओके, so let's start with the rules of debit and credit. First is personal account. First one is personal account.
डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल, घेणारी व्यक्ती असेल तर त्याला डेबिट. गिव्हर असेल, देणारी व्यक्ती असेल तर त्याला क्रेडिट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट. आय होप तुम्ही पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचं लिस्ट पण एकदा बघितलात. नाउ सेकंड वन इज रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सिंपल मिनिंग घेतलो तर त्यांनी काय म्हणतो, जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. मग हे रीड करून हे आपल्याला कळत नाही की कुठं येत आहे, कुठं जात आहे, हे काय बोलताय नक्की. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, जे बिझनेस मध्ये येत आहे, डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट ऑफ द बिझनेस. ओके, तिथं बिझनेस वर्ड नाहीये, आपण लिहायचं पण नाहीये रूल मध्ये, बट अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला माहिती पाहिजे. दिस वॉज फॉर रिअल अकाउंट. नाउ नॉमिनल अकाउंट. डेबिट all expenses and losses, credit all incomes and gains. एक्सपेन्स और लॉस असेल, खर्च किंवा नुकसान असेल तर डेबिट. इन्कम और गेन असेल, उत्पन्न किंवा नफा असेल तर क्रेडिट. दिस इज फॉर नॉमिनल अकाउंट. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आजपासून तुम्ही काय करायचंय, मिनिमम 1 वीक हे रूल्स तुम्ही घरी म्हणून दाखवायचे लाऊडली. कोणाला, मोठे किंवा लहान बहीण भाऊ असतील त्यांना तुम्ही रूल्स म्हणायचं. सर त्यांनी सायन्स स्ट्रीम मधले आहेत किंवा त्यांनी तर 10th पण पास नाहीये सर अजून. मोठे असतील तर त्यांनी सायन्सचे आहेत सर, कॉमर्सचे नाहीयेत, किंवा कॉमर्सचे असतील तर माझ्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये सर, त्यांनी कशाला ऐकणार. तुम्ही तुमचं म्हणायचं. त्यांनी इंटरेस्टेड आहेत का नाही हे इम्पॉर्टंट नाहीये. कोणच ऐकत नसतील तर आईंच्या समोर जाऊन बोलायचं. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचे रूल्स त्यांना पण पाठ होऊन जाईल, चालतंय मला. बट मिनिमम 1 वीक 3 टाइम्स इन अ डे. जसं मेडिसिन तुम्ही घेता ना, तसं रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट इथून 1 वीक तुम्ही ट्राय करा. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचे रूल्स. आणि घरी एकांना सांगायचं नाही, त्यांनाच बोर होत आहे. मग घरी जेवढे जण पण आहेत, एक एक वेळा एकेकांना सांगा. ओके, तुमचं पण रिव्हिजन होईल, त्यांना पण त्रास होणार नाही जास्त, कारण वेगवेगळ्या लोकांना तुम्ही सांगत असता. घरातले लोक कमी पडत असतील तर बाजूला नेबर्सला सांगा. बट एकदम त्यांना फोर्स पण करू नका नेबर्सला, अदरवाईज प्रॉब्लेम येईल. नाहीतर तुम्ही म्हणणार सर तुम्ही काय केलात, आमचे भांडण झाले इथं. ओके, तसं पण नको. सो सिरियल नंबर 26. आय होप you have written the transaction withdrawn goods of rupees 1000 from business for personal use. Transaction लिहिलात का हो तुम्ही? Have you written this transaction? येस, सगळ्यांनी लिहिलंय. मी एक्सप्लेन करतोय, प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. एक्सप्लेनेशन करताना, मी एक्सप्लेनेशन देताना प्लीज तुम्ही लिहू नका. पेन डाऊन, डू नॉट राईट. ओके, मी वेळ देतो लिहिण्यासाठी. विथड्रॉन गुड्स ऑफ रुपीज 1000 फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज. विथड्रॉन गुड्स विथड्रॉ केलेले आहेत. कुठून विथड्रॉ करणार हो? बिझनेस मधून विथड्रॉ करणार. बिझनेस मधून गुड्स घेतलेले आहेत. कोणी घेतलेले आहेत? प्रोप्रायटर घेतलेले आहेत. त्यांनी सांगितलं नाही, प्रोप्रायटर किंवा ओनर घेणार ना. विथड्रॉन गुड्स रुपीज 1000 फ्रॉम बिझनेस, बिझनेस मधून घेतलेले आहेत. कशासाठी? फॉर पर्सनल यूज. काय आठवतंय का हो तुम्हाला? काय आठवतंय का पर्सनल यूज? व्हेरी गुड. पर्सनल यूज काय आठवतंय का तुम्हाला? कुठलं वर्ड आठवतंय?
व्हेरी गुड. पुष्कर, अनिकेत, गोपाल, प्रताप, भाग्यश्री, व्हेरी गुड. हर्ष, सगळेजण ज्यांनी आन्सर दिलेत त्यांनी म्हणतात व्हेरी गुड रोहित, ड्रॉइंग्स अकाउंट किंवा ड्रॉइंग्स म्हणतायत. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. कॅश और गुड्स विथड्रॉन बाय द प्रोप्रायटर फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज. येस. आधी बघा, विड्रॉन गुड्स आहे. गुड्स काय केलेले आहेत? विड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट अकाउंट विल बी गुड्स अकाउंट. फर्स्ट अकाउंट विल बी गुड्स अकाउंट. काय विड्रॉ केलेले आहेत? प्रोप्रायटरने गुड्स विड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट अकाउंट विल बी गुड्स अकाउंट. आता सेकंड अकाउंट तुम्ही सांगणार आहे मला. सेकंड अकाउंट सगळ्यांनी ऑलरेडी आन्सर दिलेलं आहे. विड्रॉन गुड्स ऑफ 1000 फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज आहे. मग सेकंड अकाउंट काय असणार आहे? ड्रॉइंग्स असल्यामुळे ड्रॉइंग्स अकाउंट. सेकंड अकाउंट विल बी ड्रॉइंग्स अकाउंट. गुड्स विड्रॉ केले, फर्स्ट अकाउंट विल बी गुड्स अकाउंट. गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज आहे. फॉर पर्सनल यूज म्हणजे काय हो? ड्रॉइंग्स. सेकंड अकाउंट विल बी ड्रॉइंग्स अकाउंट. नाउ माझा ऑडिओ क्लिअर आहे का हो? सगळ्यांनी एकदा सांगा. ज्यांनी आन्सर देत आहेत त्यांना तर क्लिअर असणार आहे. बाकीच्यांनी पण प्लीज सांगायचंय. ऑडिओ क्लिअर आहे? येस, ऑल क्लिअर. ओके, व्हेरी गुड. एक जण फक्त नो म्हणतायत, बाकी सगळे यस म्हणतायत मला. प्लीज तुम्ही रेंज बघता का तुमच्याकडं? ज्यांना आवाज येत नाहीये तुम्ही फुल रेंज मध्ये बसलात का चेक करा प्लीज. यस, कारण बाकीच्या सगळ्यांना आवाज जातोय. ओके, मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. एक जण मला क्वेरी विचारलेले आहेत. येस, ड्रॉइंग्स आधी टर्म आठवायला पाहिजे तुम्हाला. ड्रॉइंग्स डेफिनेशन आपण बघितलं होतं. लर्न करायचं नाहीये, बट लर्न झालं तर फार चांगलं आहे. मी लिहून दाखवू का एकदा? कॅश और गुड्स withdraw proprietary from the business for his personal use is called as drawings. समजा प्रोप्रायटर ओनर जे आहेत ते बिझनेस मधून कॅश घेत असतील किंवा गुड्स घेत असतील पर्सनल यूज साठी. पर्सनल यूज म्हणजे घर खर्च करीत आहोत, घरी लागणारच ना कॅश. बिझनेस वगैरे कशासाठी करतोय आपण? घर चालवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. पैसे कमवून कुठे युज करणार? घरी युज करणार. त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. गुड्स घेत असतील, आपलं जनरल स्टोअर्स आहे किंवा किराणा शॉप आहे, तर तिथे शुगर वगैरे असणार. मग घरी पण शुगर लागतंय. मग समजा शुगर आपण घरी आणलो तर पर्सनल यूज झालं. गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज. ह्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्स, विच इज पर्सनल अकाउंट. ओके, सो आता सेम ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. गुड्स विड्रॉ केलेले आहेत. गुड्स विड्रॉ केले त्यामुळे फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. आणि फॉर पर्सनल यूज विड्रॉ केलेले आहेत प्रोप्रायटरने, त्यामुळे आपण ड्रॉइंग्स अकाउंट यूज करतो. प्रोप्रायटरचा अकाउंट कॅपिटल अकाउंट आहे, करेक्ट आहे, बट फॉर पर्सनल यूज आहे त्यामुळे आपण कुठला अकाउंट यूज करणार आहे?
drawings account. Now, goods account is personal, real or nominal? Yes, everyone. Personal, real or nominal? P, R or N? Goods account is real account. Very good. Goods account is real account. Now, drawings account. Yes, personal, real or nominal? Drawings account is personal account. Why? Drawings account is personal account. ड्रॉइंग्स अकाउंट कोणाचा आहे हो? ड्रॉइंग्स अकाउंट प्रोप्रायटरचा आहे ना. ड्रॉइंग्स प्रोप्राइटर के है. प्रोप्राइटर और ओनर पर्सन है, सो वो पर्सनल अकाउंट में इंक्लूड होगा. गुड्स इज रियल अकाउंट, ड्रॉइंग्स इज पर्सनल अकाउंट. हे इंपॉर्टंट आहे. ड्रॉइंग्स पर्सनल अकाउंट मध्ये येते. येस, नेक्स्ट. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ रियल अकाउंट. गुड्स रियल अकाउंट है. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ रियल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मीन्स गुड्स बिझनेस मध्ये येत असतील तर त्याला डेबिट, गुड्स बिझनेस मधून जात असतील तर त्याला क्रेडिट. आता बघा, विड्रॉन गुड्स ऑफ ₹1000 फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज. प्रोप्रायटरने गुड्स विड्रॉ केलेले आहेत. आता बघा, बिझनेसच्या अँगल विचार करा तुम्ही. गुड्स विड्रॉ केलेले आहेत प्रोप्रायटरने, मग बिझनेस मधून तर गुड्स गेलेत ना. गुड्स गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो गुड अकाउंटला तुम्ही काय देणार हो? क्रेडिट. गुड्स अकाउंटला क्रेडिट. आता काही जण विचारतील सर इथं गुड्स अकाउंट आहे, कुठला अकाउंट घ्यायचं? इथं गुड्स अकाउंटच लक्षात ठेवा तुम्ही. इथं गुड्स अकाउंटच घ्यायचंय तुम्हाला. ओके, इथं करायचं तुम्हाला गुड्स अकाउंटच यूज करायचं आहे. इथं तुम्हाला गुड्स अकाउंटच यूज करायचंय. गुड्स अकाउंटला क्रेडिट. नाव फॉर ड्रॉइंग्स अकाउंट विच इज पर्सनल अकाउंट, तुम्ही सांगणार का मला? मी पर्सनल अकाउंटचा रूल तुम्हाला सांगतो. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. येस, एक जण फक्त क्रेडिट म्हणतायत, बाकी सगळे डेबिट म्हणतायत. अहो, मी कानात एक सिक्रेट सांगितलं होतं, आठवतंय का? रूल समजा तुम्हाला माहितच नाहीये, आता काहीच माहित नाहीये, बट ड्रॉइंग साठी एक सिंपल रूल मी तुम्हाला सांगितलं होतं. सिंपल रूल नाही, सिक्रेट सांगितलं होतं किंवा शॉर्टकट. शॉर्टकट म्हणू शकतो त्याला आपण. कानात सांगितलं होतं मी तुम्हाला. ड्रॉइंग्सला नेहमी आपण काय देतो? डेबिट. आता मी ऍज पर रूल सांगणार आहे, बट हे आठवतंय का सांगावं तुम्हाला? किती जणांना आठवतंय? ड्रॉइंग्स अकाउंटला नेहमी डेबिट हे मी सांगितलेलं किती जणांना आठवतंय आणि त्याप्रमाणेच त्यांनी आन्सर सांगितले? किती जणांना आठवतंय मला सांगावं? व्हेरी गुड, भरपूर जणांना आठवतंय बघा. तुम्ही जर आठवण ठेवलात ना, फार इझी जाणार आहे तुम्हाला. ओके, आता ज्यांना आठवण राहिलेलं नाहीये, डू नॉट वरी, नेक्स्ट टाइम मे बी तुम्हाला आठवण येणार आहे. मी हे रूल नाही सांगणारच आहे. आता पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण डेबिट केलं म्हणजे रिसिव्हर असायला पाहिजे. आता बघा, आता रिसिव्हर कसं आहे मी ते तुम्हाला सांगतो. प्रोप्रायटरने काय केलेलं? गुड्स विड्रॉ केलेले आहेत. करेक्ट आहे का? म्हणजे बिझनेस मधून गुड्स गेले, कोणाकडे गेले? प्रोप्रायटरकडे. प्रोप्रायटर काय करताय? ते गुड्स रिसिव्ह करताय ना हो. प्रोप्रायटर काय करताय? गुड्स रिसिव्ह करताय. ओनर गुड्स रिसिव्ह करताय. ही इज रिसिव्हर. सो डेबिट द रिसिव्हर, ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट. आय होप यू गॉट इट. ओके, आन्सर तुमचं चुकणार नाहीये, डू नॉट वरी. मी सगळं विचार करूनच तुम्हाला शॉर्टकट सांगतो. थोडस माझ्यावर कॉन्फिडन्स ठेवा तुम्ही. ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट. आणि ज्यांनी आता सध्या हे करतायत ना लर्न, म्हणजे एक डेबिट असेल तर एक क्रेडिट वगैरे, प्लीज तसं काय करू नका. जर तेवढं इझी असलं असतं
तर मीच तुम्हाला सांगितलं असतो तसं करा म्हणून. ओके. बट पुढे प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे तसं काय तुम्ही लर्न करायला जाऊ नका. आणि लर्न करायची जास्त इच्छा असेल तर मी जेवढं सांगतो तेवढं करा प्लीज. प्लीज राईट डाउन दिस. आन्सर ऑफ ट्रान्झॅक्शन नंबर 26. येस. नेक्स्ट. ट्रान्झॅक्शन नंबर 27. इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ट्राय पण करू शकता. इफ यू वॉन्ट. ट्रान्झॅक्शन नंबर 27. Please write down transaction number 27. Purchased goods of rupees 15,000 from Ajay on credit. Purchased goods of rupees 15,000 from Ajay on credit. Very good, Harsh. ट्राय करावं, मी वेट करतोय. व्हेरी गुड अनिकेत. करेक्ट आहे. तुमचं ट्राय करून झालं तर मला 2 अकाउंट सांगा. पुष्कर करेक्ट आहे. वैष्णवी करेक्ट आहे. व्हेरी गुड. प्रताप व्हेरी गुड. भाग्यश्री व्हेरी गुड. येस पुष्कर. हर्षवर्धन. वैष्णवी. येस प्रताप. बाकीचे आन्सर्स का देत नाहीये तो? येस. आता बघा मी एक्सप्लेन करतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट. इम्पॉर्टंट आहे. परचेस्ड म्हणजे काय हो? आपण खरेदी केलेलं आहे. परचेस्ड म्हणजे आपण खरेदी केलं. काय? परचेस्ड गुड्स. गुड्स आपण परचेस केले, गुड्स खरेदी केलेले ऑफ 15,000 फ्रॉम अजय ऑन क्रेडिट. आधी आपण मिनिंग बघू. परचेस केलो म्हणजे खरेदी केलो, गुड्स खरेदी केलो, परचेस केलो 15,000 चे अजय यांच्याकडून ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर. ऑन क्रेडिट म्हणजे कॅश अकाउंट येणार आहे का मला ते सांगा. ऑन क्रेडिट म्हणल्यानंतर कॅश अकाउंट येणार आहे का? मला एवढंच सांगा. येस ऑर नो. कॅश अकाउंट येणार आहे का ऑन क्रेडिट म्हणल्यानंतर? ऑन क्रेडिट म्हणजे उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यामध्ये कॅश येणार आहे का? नो. व्हेरी गुड. सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. मला हेच एक्सपेक्टेड आहे. मला हेच एक्सपेक्टेड आहे. तुम्ही एवढं जरी फॉलो केलात, कॅश अकाउंट तुम्हाला येणार माहित आहे, मग पुढे थोडं इझी जात आहे तुम्हाला. आता बघा कसं इझी जाणार आहे. काय परचेस केलात? गुड्स. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. आता गुड्स ऐवजी कुठलं वर्ड युज करायचं मी सांगणार आहे. डू नॉट वरी. हे गुड्स कोणाकडून परचेस केला? तो अजय. सेकंड अकाउंट इज अजयज अकाउंट. किती इझी वाटतंय बघा आता. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट, सेकंड अकाउंट इज अजयज अकाउंट. आपण काय परचेस केलो? गुड्स. कोणाकडून केलो? अजय. वी परचेस गुड्स, सो फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. Goods purchased from whom? Ajay. So second account is Ajay's account. Now, goods account is personal, real or nominal? Yes. Very good. Goods account is real account. Goods account is real account. वस्तू ते प्रॉपर्टी कुठे घेतो आपण? रिअल अकाउंट आहे. सेकंड अकाउंट इज Ajay's account.
Second account is Ajay's account. Yes, personal, real or nominal. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी रॉंग आन्सर कोणाचं येत आहे का बघतोय, बट कोणाचंच येत नाहीये. प्लीज सगळ्यांनी ट्राय करा. प्लीज, आय एम रिक्वेस्टिंग एव्हरीवन, प्लीज तुम्ही ट्राय करा. पर्सनल, रिअल, नॉमिनल 3 ऑप्शन आहेत. चौथा ऑप्शन पण नाही आहे तुमच्याकडे. काय येत नसेल तरी ट्राय करायचं आपण. ओके, ज्यांनी ट्राय करणार आहे त्यांनीच पुढे जाणार आहे ना, फास्ट तुम्हाला कळणार आहे. व्हेरी गुड. सगळे म्हणतात पर्सनल अकाउंट. बघा, करेक्ट आन्सर आहे. का करेक्ट आहे बघा, अजय व्यक्ती पर्सन आहे ना हो. अजय एक पर्सन असणार ना कोणीतरी, ज्यांच्याकडून तुम्ही गुड्स घेतलात. मग पर्सन कुठे जात आहे? पर्सनल अकाउंटला. व्यक्ती पर्सन, पर्सनल अकाउंट. गुड्स रियल अकाउंट, अजय व्यक्ती पर्सन, पर्सनल अकाउंट. नाउ फॉर डेबिट or credit, goods account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in, credit what goes out. मला तुम्ही सांगायचंय, बिझनेस मध्ये गुड्स आलेत का? बिझनेस मध्ये गुड्स गेलेत? बघा, चेक करा. इफ गुड्स कम्स इन, डेबिट गुड्स अकाउंट. इफ गुड्स गोज आउट, क्रेडिट गुड्स अकाउंट. सिंपल ॲज दॅट. गुड्स परचेस केल्यानंतर, बिझनेस मध्ये गुड्स येणार ना हो. गुड्स कम्स इन टू द बिझनेस. गुड्स कम्स इन टू द बिझनेस मीन्स विथ व्हॉट कम्स इन. सो गुड्स अकाउंटला काय करायचं आहे? डेबिट. बट गुड्स अकाउंट ऐवजी आपण दुसरा अकाउंट युज करणार आहे. ऐका ना, गुड्स अकाउंट ऐवजी आपण डिफरंट अकाउंट युज करणार आहे. इथं 26 ट्रान्झॅक्शन मध्ये मी तुम्हाला गुड्स अकाउंटच सांगितलेलं आहे. तिथं वेगळा अकाउंट युज करायचं नाही. 27th मध्ये बघा, तुम्ही वेगळा अकाउंट युज करू शकता. कसं? आज मी बाकीची पण नावं सांगणार आहे. मला आठवण करा, गुड्स अकाउंट आज क्लिअर करणार आहे तुमचं सगळं. ऑलमोस्ट म्हणजे या लेवलला जेवढं सांगायचं मी सगळं सांगून टाकणार आहे. आता बघा, मला तुम्ही सांगायचंय, तुम्ही गुड्स काय केलात? परचेस केलात का सेल केलात का काय केलात? मला ते सांगा. तुम्ही गुड्स काय केलात बघा, हे रीड करा, ट्रान्झॅक्शन रीड करा. गुड्स काय केलात तुम्ही? परचेस केलात, सेल केलात का काय केलात? सगळेच म्हणतात परचेस. मग इथं गुड्स अकाउंट आहे, जे आपण काय लिहिणार आहे? परचेसेस अकाउंट. जसं गुड्स सेल केल्यानंतर सेल्स अकाउंट युज केलं होतं, परचेस केल्यानंतर काय? परचेसेस अकाउंट. किती सिंपल आहे बघा. गुड्स परचेस केलो तर परचेसेस अकाउंट, गुड्स सेल केलो तर सेल्स अकाउंट. सर मग ते 26th ट्रान्झॅक्शन मध्ये विड्रॉन गुड्स होतं सर, मग तिथं तुम्ही काय सांगितलं नाही? तिथं गुड्स अकाउंटच. ओके, तिथं कन्फ्युजन करून घ्यायचं. नाउ Ajay's account is personal account. येस, मला सगळ्यांनी सांगायचंय पर्सनल अकाउंट. मी रूल तुम्हाला आठवण करून देतो. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल, घेणारी व्यक्ती असेल तर डेबिट, देणारी व्यक्ती असेल, गिव्हर असेल तर क्रेडिट. आता बघा, अजय's अकाउंटला तुम्ही काय करणार? रिसिव्हर असेल तर डेबिट द्या, गिव्हर असेल तर क्रेडिट द्या. तुम्ही सांगा मला काय करायचं. बघा, ट्रान्झॅक्शनचं मिनिंग समजून घ्या. गुड्स आपण अजयकडून परचेस केले, मग अजय काय? येस, आता विजिबल आहे का बघा? मला सांगायचंय. येस, एव्हरी. अजय अकाउंटला काय घ्यायचं, डेबिट और क्रेडिट? तुम्हाला काय वाटतंय ते सांगायचंय. ऑप्शन 2 दोनच, डेबिट और क्रेडिट. अजय's अकाउंटला काय द्यायचं? अजय's अकाउंट इज पर्सनल अकाउंट.
रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. येस, काय द्यायचं? सगळेजण म्हणतात मला क्रेडिट. काही जणांचा मे बी चॅटबॉक्स मधून रिस्पॉन्स जात नसेल, डू नॉट वरी. काही जणांचा बहुतेक मे बी प्रॉब्लेम येत असेल चॅटबॉक्सला, कधी कधी होत आहे. जेवढे आन्सर आलेत सगळे क्रेडिट बनतायत, म्हणजे गिव्हर आहेत म्हणतात. आता आपण चेक करू, अजय गिव्हर आहेत का? परचेस्ड गुड्स फ्रॉम अजय ऑन क्रेडिट. आपण काय केलो? अजय यांच्याकडून गुड्स परचेस केलो. मग अजय काय करणार? गुड्स पाठवणार ना. आपण परचेस केलो, खरेदी केलो. मग अजय काय करणार? गुड्स पाठवणार. अजय गुड्स पाठवणार म्हणजे अजय इज गिव्हर. अजय गुड्स पाठवणार म्हणजे अजय इज गिव्हर. आता रूल आठवण करा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग अजय तर गिव्हर आहेत, सो क्रेडिट द गिव्हर, अजय's अकाउंटला क्रेडिट. आय होप एव्हरीवन गॉट इट. गुड्स अकाउंटला ब्रॅकेटमध्ये लिहून तिथं परचेसेस अकाउंट लिहायचंय. गुड्स अकाउंटला असं रफ करू नका प्लीज. प्लीज गुड्स अकाउंटला रफ करू नका, नंतर तुम्हाला समजत नाही. गुड्स अकाउंट लिहायचं, ब्रॅकेटमध्ये लिहायचं, वर परचेसेस अकाउंट लिहा, वर किंवा खाली आजूबाजूला कुठेही लिहू शकता. येस. 27th कंप्लीट झाल्यानंतर मला सांगायचंय. कंप्लीट झाल्यानंतर डन म्हणून सांगायचं. Yes. Now, transaction number 28, which is easy one, 28. You can try. Transaction number 28. ट्राय करा, मला चुकलं तरी चालतंय, अजिबात मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही क्लासमध्ये चुकायला अजिबात घाबरू नका. क्लासमध्ये ट्राय करायचं तुम्ही. ओके. क्लास में आपको बिना डरे आंसर देना है. आंसर रॉन्ग रहा तो भी नो प्रॉब्लम. वी विल करेक्ट इट ना. प्लीज ट्राय. पेड रेंट ₹1000. आपने क्या किया है? रेंट पे किया है 1000 रुपीज. ऐसे नहीं सोचने का, रेंट 1000 कहाँ रहता सर, हमारे यहाँ तो 5000 रेंट है एक हॉल के लिए भी, और घर का रेंट है या ऑफिस का है सर, बिजनेस का है या नहीं है सर. ऐसा ज्यादा सोचने का नहीं. पेड रेंट 1000 इजी है. यस. कुछ स्टूडेंट्स आंसर बता रहे, बट आई एम वेटिंग बिकॉज सब लोगों को ट्राई करना है. एवरीवन हैज टू ट्राई. यस, वेरी गुड. आई एम गेटिंग करेक्ट आंसर्स आल्सो. यस. जर तुमचं झालं असेल तर मी एक्सप्लेन करू का हो? यस. मुझे भी अपॉर्चुनिटी मिलेगी ना, प्लीज. हाँ, मुझे पता है आपको सबको आता है ये.
बट प्लीज मुझे भी करने दो ना. यस, पेड रेंट ₹1000. प्लीज कॉन्सन्ट्रेट. आपने रेंट पे किया आहे. तुम्ही काय केलात? रेंट पे केलात. ₹1000. ₹1000 पे केलात. म्हणजे काय केलं तुम्ही? ₹1000. यस सर, कैश दी होगी हमने, और क्या. सो फर्स्ट अकाउंट इज कैश अकाउंट. ₹1000 पेमेंट किया आहे. ₹1000 दिलो, ₹1000 दिलो म्हणजे कॅश दिलो. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. नाउ ₹1000 तुम्ही पेमेंट केला कशासाठी? रेंट म्हणून. आपने 1000 पेमेंट किया, किस लिए किया? फॉर रेंट. सो सेकंड अकाउंट इज रेंट अकाउंट. You have paid 1000 for rent. So second account is rent account. First account is cash account. Second account is rent account. Now, cash account is personal, real or nominal. मैं तो भूल गया, मुझे कुछ भी याद नहीं. कैश अकाउंट पर्सनल है, रियल है या नॉमिनल है? कैश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. यस, everyone is saying real account. Very good, thank you. Cash account is real account. Thank you so much. Now rent account. मुझे रेंट अकाउंट भी याद नहीं है. पर्सनल है, रियल है या नॉमिनल है? पर्सनल, रियल और नॉमिनल. रेंट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. व्हाई? You have paid rent. You have paid rent ₹1000. This is an expense for your business. आपके बिजनेस के लिए खर्चा है, एक्सपेंस है रेंट. Because you have paid 1000 for it. So expenses, losses, incomes and gains हम नॉमिनल अकाउंट में लेते हैं. So rent account is nominal account. Cash account is real account. Rent account is nominal account. Yes, cash account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in, credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. Yes, आपको बताना है डेबिट और क्रेडिट. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. आपने 1000 पेमेंट किया है, आपने 1000 पेमेंट किया है, तो कैश गोज आउट ना. बिजनेस से कैश जाएगा. कैश गोज आउट, क्रेडिट व्हाट गोज आउट. सो कैश अकाउंट को क्रेडिट. ओके, लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचा. सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचं. आपण पुढे कंटिन्यू करणार आहे.